श्री स्वामी समर्थ. बाळा, आजच्या या संदेशाला फक्त एक व्हिडिओ म्हणून पाहू नकोस. या व्हिडिओमधून स्वामी स्वतः तुझ्याशी बोलत आहेत. स्वामी स्वतः तुला काही संदेश देऊ पाहत आहेत. स्वामी तुझ्याशी संवाद साधून तुझे मन हे हलके करणार आहेत. त्यामुळे या व्हिडिओला चेष्टेवारी घेऊ नकोस. हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत नक्की बघ. त्याआधी स्वामी समर्थांच्या या चॅनलला तू सबस्क्राईब नक्की कर. स्वामींचा हा संदेश तू शेवटपर्यंत पाहिलास तर तू नक्कीच भाग्यवान ठरशील. या संदेशानंतर ना तुझे जीवन हे बदलून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात की आयुष्यात एक ध्येय निश्चित करा. आयुष्यात जर यश मिळवायचे असेल तर ध्येय असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे एक ध्येय निश्चित करा. त्या ध्येयाला सतत तुमच्या विचारांमध्ये ठेवा. त्या ध्येयांचा सतत विचार करत राहा. त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवा. ते ध्येय पूर्ण करण्याची स्वप्ने बघा. तुमच्या शरीरातील प्रत्येक भाग हा त्या ध्येयाविषयीच गुंतून ठेवा. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी कष्टाचा मार्ग तयार करा. त्या मार्गावरती सातत्याने कष्ट करत राहा. यश मिळवण्याचा हाच एक सोपा व सरळ मार्ग आहे, ज्याचा वापर करून तुम्ही आयुष्यात यशस्वी नक्कीच व्हाल. स्वामी समर्थांच्या या मार्गाने आपण जर का चाललो तर आपल्याला यश हे नक्कीच मिळेल. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला जीवनात मोठे व्हायचे असेल तर स्वतः निर्णय घ्यायला शिका. तुम्ही तुमचे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका. तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला स्वतः सक्षम आहात. दुसऱ्याची परवानगी घेणे थांबवा. यामुळे स्वतः असे निर्णय घेत नाहीत, यातून तुमची प्रगती होत नाही. स्वामी समर्थ आपल्या संदेशातून नेहमी सांगतात की फक्त यशस्वी होण्याचा प्रयत्न करू नका, तर स्वतःचं वेगळं मूल्य तयार करा. स्वतःची किंमत वाढवा. तुमचे स्वतःचे असे नाव कमवा. स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात वेळेला नेहमी महत्त्व द्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिलेले वेळ ही पाळायला शिका. इतरांसाठी स्वतःचा वेळ विनाकारण वाया घालवू नका. याने तुमचा वेळ वाया जातोच, त्यासोबतच समोरच्याला तुमच्या वेळेची किंमत कळत नाही. त्यामुळे स्वतःच्या वेळेला जपा. तसेच दुसऱ्याला दिलेली वेळसुद्धा पाळा. ती जर तुम्ही पाळली नाहीत तर यातून तुमचेच नुकसान होते. समोरची व्यक्ती तुम्हाला बेजबाबदार समजू लागते. यातून तुमच्या नात्यात परिणाम होऊ शकतो. स्वामी म्हणतात, आपल्यावरती आलेल्या प्रश्नांचे उत्तर हे नेहमी आपल्या कृतीतून द्या. आपल्या यशातून तुम्हाला प्रश्न विचारांच्या व्यक्तींची तोंड तुम्ही बंद करा. आपली ऊर्जा ही दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा आपल्या ध्येय प्राप्तीसाठी खर्च करा. तुमची शक्तीला तुमच्या कष्टामध्ये वापरा. लोकांना उत्तर देत बसण्याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही जेवढे यशस्वी होत जाल तेवढेच लोकांचे प्रश्न आपोआप संपत जातील. तुम्ही फक्त तुमचे कष्ट प्रामाणिकपणे करत राहा. जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.